हो चला बरा, मला एक चांगलीशी नवीन साडी घेऊन द्या. अरे 4 महिने झाले ते माझी चड्डी फाटली आहे, मी चड्डी नाही घेतलो आणि तू म्हणते तुला साडी घेऊन देऊ. आता घेऊन दिल्या तर कोणता फरक पडेल म्हणतो मी. तू जास्त बग 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 करूच नको. मी काही साडी वगैरे तुले घेऊन नाही देत, तू समजून जा ह्या गोष्टी. बेकार नवरा केली ह्या माणसाला. जा तो आमच्या गलीचा श्याम्या कुवारा आहे, त्याला नवरा करून टाक. श्याम्याला नवरा कर म्हणतात, गोम्याला नवरा कर म्हणतात. तोंड वाजव्या माणूस. अरे मी तोंड नाही वाजवत आहो, पण तू जास्त ह्या करून राहिलीस. बघ बघ, फालतू माझा डोका खाऊ नको. हा आता जवळ रक्षाबंधन येऊन राहिली तरी तुझा भाऊच तर मस्त साडी घेऊन देईल. अरे तो माझा भाऊ पण कंजूस आहे. उन्हाळ्यामध्ये गेलो होतो आंब खाणीची, मला एक साडी नाही घेऊन दिलन आणि आता राखीला साडी घेऊन देईल तो. अरे तर तुझी वासना पाहून नाही घेऊन दिलन, कारण एकच आहे. तू साडीच्या दुकानामध्ये गेलीस, 9-10 साड्या घेतल्याशिवाय बसलीस तर उभी नाही होस. माझ्या मायेनं म्हणलं होतं का ह्या बांड्याला नवरा नको करू म्हणून. अरे तुले मगाशीच म्हणलो का तो आमच्या गलीचा श्याम्या कुवारा आहे म्हणून. नाही गे बापा, ह्या माणसासोबत बोलणे म्हणजे डोक्याला ताप आहे ताप. अरे ताप नाही, हा मला कोणीतरी दिला ताप आहे श्राप. कारण तुझे बायको केलो आणि तेव्हापासून माझ्या जिंदगीतले ग्रह नक्षत्र पूर्ण बदलूनच गेले. फूट माये, हा माणूस हो का जनावर हो, बसला तर त्या खाटेवरून नाही उठ. चल चल बरा, त्या राजाच्या दुकानामध्ये चल, तुले नवीन साडी घेऊन देतो. पण माझी एक शर्त आहे. कोणती शर्त? तू एकच साडी घेशील, एकच्या वरती दुसरी साडी नाही घेवायची. हो तुम्ही म्हणतात तर ठीक आहे, मी एकच साडी घेतो, 2 साड्या नाही घेत. चल चल बरं तू. नवरा अन बायको गेले साडी घ्यायला. अजी का म्हणत्या पाटेल, कोठी चालल्या जी? चल तिकडे कोपच्या मंदी, मग सांगतो. एवढी गुपित गोष्ट आहे, तिकडे बाजूला नेऊन सांगतात. अबे मग नाही तर का. हा सांगा पाटील. अबे मी आपल्या बायकोले साडी घेवायला चाललो. हा कोणता मोठा विषय झाला. अबे पण गावभर नको सांगजो का पाटील आपल्या बायकोले बिवून साडी घेवायला गेला म्हणून. नाही 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 सांगत पाटील. तुम्ही कोणत्या गावभर कोणाला नको सांगा. माझ्या बायकोले माहीत झाली तर ते माझ्या मागे भिडून पडल, मले पण साडी घेऊन द्या म्हणल. ठीक आहे ना. चल दिवाकर, मग आता निघतो ना मी. हो पाटील निघा आता तुम्ही, मी पण जातो. अहो त्या दिवाकर भाऊले का सांगल्यावर तिकडे नेऊन? काही नाही, फक्त एवढंच सांगितलं मी, आपला कामधंदा झाल्यावर सायंकाळ भेटू म्हणून. तुम्हाला कोणता काम आहे व सायंकाळ कर? अरे असते आम्हाला काम, तू जास्त बक नको करूस. आमच्या दोघाच्या गोष्टी झाल्या ना, तू कशाला ते फालतू वादावाद करतेस. एक छोटीशी बॅग कायला पकडलीस? थोडीशी मोठी तर बॅग पकडवली पाहिजे होती. मग आता साडी कोठी पकडशील? अहो ते दुकानदार आपल्याकडूनच थैला देतात, मस्त त्या थैल्यावर नाव लिहिलं राहते त्याच्या दुकानाचा. अरे आपल्या घरची वस्तू पकडावा, कायले कोणाला मागशील तिकडे. तुम्ही चला बरा, फालतू वाद करते माझ्यासोबत. पण बॅग तर मोठी पकडावले पाहिजे होती. आमच्या गावचे पोरं शाळेत जातात तर तुझ्यापेक्षा मोठी बॅग येतात. अहो तुम्ही चला ना, कायले वादावाद करतात. चल चल, फालतूच डोका दुखते तुझ्यासोबत. तुम्ही बायका तर पाहिल्या असाल, पण अशी बायको पाहिल्या का कधी? नवऱ्याजवळ पैसा नसेल तरी बायको म्हणते का मला साडी घेऊन दे. आता नवरा बिचारा का करल तो? तो म्हणते का माझ्याजवळ पैसा आहेच नाही ना, बायको म्हणते का साडी घेऊन दे. अरे त्या बिचाऱ्याजवळ पैसेच नसेल, तो म्हणते का मी का नाही 4 महिने झाले आपली चड्डी फाटली तर चड्डी नाही घेतलो, 3-4 छिद्र पडल्यात त्या चड्डीला न, तू म्हणतेस का साडी घेऊन दे. आता नवरा का करेल बिचारा. मग आता साडी तर घेवायला गेलं. मग आता तिथे भेटला दिवाकर. दिवाकर का म्हणते, आता दिवाकरचा झाला बोलणं का पाटील तुम्ही का नाही माझ्या बायकोले माहीत नको होऊ द्या, आपल्या बायकोले साडी घेऊन दिल्या तर, नाही तर माझी पण बायको जिद करल का त्या माणसानं आपल्या बायकोले साडी घेऊन दिलं आणि तुम्ही नाही घेऊन द्या. राहतेच भाऊ, तुम्हाला तर माहीत असेल लग्न झाल्या माणसाची ते काय म्हणते, तो व्यक्ती आपल्या मस्त बायकोले हा करून देते, तो करून देते, मस्त हे घेऊन देते, ते घेऊन देते, तुम्ही पण नाही घेऊन द्या असं म्हणतात. अशा गोष्टी चालतातच. मग आता कशी आहे काय स्टोरी तर तुम्ही बघितल्याच.
सांगणे आपलं काम होता. चला तर मग आता अशा स्टोऱ्या बघत राहा, मग भेटू. हो ना, आता मी काहीतरी नवीन स्पेशल तुमच्यासाठी काय व्हिडिओ घेऊन येणार आहो. मोरल स्टोरीज, वेगळं ॲनिमेशन, तुम्ही बोर नको व्हा म्हणून चांगल्या पद्धतीचं, म्हणून सबस्क्राईब तर करूनच ठेवा. आता त्याच्यावर काम करणे चालू आहे, वेळ आहे सध्या, पण मी सांगून ठेवलं तुम्हाला. चला तर मग भेटू, चांगल्या चांगल्या स्टोरी घेऊन येतो मी. ठीक आहे, धन्यवाद.